आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी। राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, शहांचा सल्ला। महाराष्ट्रातील घडामोडींकडे लक्ष असल्याची अमित शहांकडून एकनाथ शिंदेंना ग्वाही। एनडीएच्या घटक पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, एकनाथ शिंदे यांना आश्वासन। मित्र पक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंचा मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतंही काम न करण्याच्याही सूचना। बाबा मला मारलं असं म्हणत कुणीतरी दिल्लीला गेलंय, ड्युट्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। आपण जसे वागतो तसं आपली मुलं वागतात, वडिलांनी घोटाळा केला तर मुलगा त्याहून मोठा घोटाळा करतो, उद्धव ठाकरेंचा अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर निशाणा। रायगडच्या उरणमध्ये भाजप उमेदवाराचं उर्दू भाषेत प्रचारपत्रक। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून ट्विट करत भाजपवर टीका, जनाब देवेंद्र फडणवीस मिया एकनाथ शिंदे असा टोमणा। नवाब मलिकांवरून मुंबईमध्ये महायुतीत फूट पडण्याची शक्यता। अजित पवारांनी मलिकांवर मुंबईची जबाबदारी दिल्यानं भाजप नाराज। मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबईत राष्ट्रवादी सोबत युती नाही, आशिष शेलारांचा इशारा। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी सोडली शरद पवारांची साथ। तब्येतीचं कारण देत दिला राजीनामा। ऐन निवडणुकीमध्ये पवारांना मोठा धक्का। कागलनंतर जयसिंगपूर नगर परिषदेत राजकीय भूकंप। जयसिंगपूरमध्ये भाजपची मवियासोबत युती। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्यासाठी भाजप आणि मविया एकत्र। तामिणी घाटात थार गाडीचा भीषण अपघात। अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू। तीव्र उतारावरून गाडी 500 फूट खोल दरीत कोसळली। सर्व पुण्याच्या खडकवासलामधील रहिवासी। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबातील मुलाची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याची सुसाईड नोट। आंदोलनानंतर 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई। अल्पवयीन अत्याचार प्रकरणामध्ये महिला आणि नागरिक आरोपी विरोधात संतप्त। आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। उद्या संपूर्ण मालेगाव बंदची हाक। शीतल तेजवानीची पुणे पोलिसांकडून 6 तास चौकशी। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी की चौकशी। शीतल तेजवानीने समाधानकारक उत्तर दिलं नसल्याची माहिती।